उपवन परिसराची महापौरांनी सोमवारी रात्री केली अचानक पाहणी. उपवन तलाव परिसरात अनधिकृत व्यवसाय फेरीवाल्यांच्या त्रासाबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्यासाठी सोमवारी रात्री महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अचानक उपवन परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाने उपवन परिसर फेरीवाला मुक्त केल्याबाबत समाधान व्यक्त करत नियमित कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते. वाढत्या अनधिकृत व्यवसायांबाबत स्थानिक नगरसेविका परीक्षा नाईक व स्थानिक रहिवाशांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांची भेट घेऊन तिथे होत असलेल्या फेरीवाल्यांबद्दलच्या तक्रारी केल्या होत्या. याबाबत महापौरांनी तात्काळ बैठक लावून संबंधित सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी महापौरांनी स्वतः सोमवारी रात्री 9 वाजता उपवन परिसराची पाहणी केली. महापौरांच्या निर्देशानुसार प्रशासनाने परिसरातील अनधिकृत टपऱ्या व फेरीवाल्यांवर कारवाई करत उपवन परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवावी अशी स्पष्ट सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. पाहणी दरम्यान महापौरांनी परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता यांचा आढावा घेत नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले. उपवन परिसरात फुटपाथालगत सार्वजनिक विभागामार्फत कामे सुरू असून ती कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच उपवन परिसरात असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिले.